नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खतरनाक असा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। मित्रांनो, आपण आता हे तर पाहिलेलं आहे की काव्याला वाचवण्यासाठी पार्थने आगीमध्ये उडी घेतलेली आहे। तिला तर त्याने वाचवलं, पण स्वतः अगदी मरणाच्या दारात गेलेला आहे। कसं बसं त्याला हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे। सगळं काही व्यवस्थित डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, पण नियतीचा खेळ बघा ना। सगळं काही काव्यावर आलेलं आहे। ती मानिनी इतकी नीच बाई काव्यालाच बोलत आहे, सगळेजण काव्यालाच बोलत आहे। काव्याचं कुणी ऐकून घ्यायला तयार नाहीये। मानिनी तर काव्याला इतकं काही बोलत आहे, तुझ्याचमुळे झालंय सगळं, तुझ्याचमुळे झालंय सगळं। मित्रांनो, आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा आपण हेच करतो। एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता आपण त्या व्यक्तीला चुकीचं समजून टाकतो। आपण हेही बघत नाही की त्या व्यक्तीने आपल्याला जे काही सांगितलंय ते खरं आहे की नाही। या गोष्टीची आपण स्वतः पडताळणी करायला पाहिजे। या गोष्टी आपण स्वतः चाचपून बघायला पाहिजे, पण नाही हो। ती मानिनी कुणाचंही काहीच नाही ऐकून घेता काव्याचं खरंच कुणातरी सोबत अफेअर आहे आणि त्यामुळे ती माझं पार्थचं आयुष्य बर्बाद करते असं वाटून ती स्वतःलाही त्रास करून घेत आहे आणि काव्यालाही खूप त्रास देत आहे। हो, खरंच काव्याची अवस्था बघवत नाही हो। तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, पार्थचा तो निरागस चेहरा, बिचारा मरणाच्या दारात गेलेला आहे आणि या मानिनीला काहीच वाटत नाही। काव्याचा जीव अक्षरशः कळकळ करत आहे पार्थला भेटण्यासाठी, त्याच्यासोबत बोलण्यासाठी, त्याची माफी मागण्यासाठी की पार्थ जे काही केलं ते तुम्ही माझ्यासाठी केलं, माझ्यामुळे झालं। पण ही मानिनी अक्षरशः त्या काव्याला पार्थ जवळ जाऊन द्यायलाही तयार नाही हो। इतकं कोणी नीच असू शकतं का? इतकं कोणी वाईट असू शकतं का की बिचारा मुलगा तो पार्थ काव्याचं नाव घेतोय आणि ही मानिनी त्या काव्याला तिच्याजवळ जाऊन द्यायला तयारच नाहीये। अक्षरशः आता विक्रमलाही सगळं काही कळलेलं आहे। विक्रमही ती ट्रिपवरून घरी आलेला आहे आणि घरचं वातावरण बघून तोही हादरलेला आहे। त्याच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे की मानिनीच्या मनात काहीतरी चाललंय आणि तोंडाने ती वेगळंच बोलते। म्हणजे म्हणतात ना, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, असं ती करत आहे। मनात खूप गोष्टी साठवून ठेवल्यात, पण ती बाहेर काढायला तयार नाही। तिला म्हणावं, बाई तू एकदाच सांगून तरी टाक की काव्याचा अफेअर म्हणून मी असं वागते, म्हणजे बाकीचे तरी शहानिशा करते की खरंच काव्याचा अफेअर आहे की नाही। धरती कुणाला सांगतही नाही आणि काव्यावर आरोप करू करू बिचारीला एवढं त्रस्त केले तिने। मित्रांनो, पार्थ बिचारा तिकडे मरणाच्या दारात आहे, घटका मोजत आहे आणि इकडे यांचं रामायण महाभारत वेगळं सुरू आहे। ती बिचारी काव्या जीव काढत आहे पार्थला भेटण्यासाठी आणि ही मानिनी तिला जाऊन द्यायला तयारच नाही। जेव्हा आपल्याला पाहायला भेटतं की हे सगळं यांचा राडा चालू असलेला असतो आणि जीवाचा कॉल येतो की पार्थ दादा खूप सिरियस कंडिशन मध्ये आहे, तेव्हा आता काव्या बोलते की काही झालं तरी मी जाणार, आता मी माझ्या पार्थला भेटणार। कारण तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, काव्या खरंच पार्थवर प्रेम करायला लागलेली आहे। तिला पार्थची खरंच खूप काळजी आहे आणि हे तुम्हालाही कळलं आहे, कारण ती बिचारी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहे आणि ही मानिनी नीच बाई आहे जी त्या दोघांना वेगळं करायचा प्रयत्न करत आहे। देव सुद्धा तिला कधी माफ करणार नाही। पण मित्रांनो, ही बघा ना, तिला भेटून सुद्धा देत नाही आहा। पण आता काव्या बोलते काही झालं तरी मी माझ्या पार्थला भेटणार, काही झालं तरी मी पार्थला काहीच होऊन देणार नाही। तर मानिनी चक्क पार्थची शपथ घालते हो काव्याला। इतका नीचपणा, इतकं कोणी वाईट असू शकतं का? अक्षरशः खरंच मलाच इतकं वाईट वाटतंय की ती बिचारी काव्या तिच्या पार्थला भेटू शकत नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच आता मानिनीने जी काही पार्थची शपथ घातली ती मोडून काव्या पार्थला भेटणार का? आणि पार्थ बरा होणार का? तो त्या मरणाच्या दारातून बाहेर येणार का? कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।